वेळेत निघालो तरी वेळेत पोचू शकत नाही. सत्ता देवाची आहे आणि व्यवहार तुमचा आमचा आहे. आणि त्या व्यवहारामध्ये म्हणजे जीवाची पराधीनता आहे, ईश्वराचं स्वातंत्र्य आहे आणि ईश्वराला अर्पण करायचं आहे जीवन. म्हणून फूलसुद्धा देवालाच घालायचं. जीवाचा एवढा अधिकार नाही. जीवाचा अधिकार सेवा करायचं. सेवेचं साधन काय? नामचिंतन ईश्वराचं. आजचा दिवस रामनवमीचा असलेल्यामुळं म्हणजे देवाच्या जयंतीचा उत्सव आहे. देवाची जयंती असते, संतांची पुण्यतिथी असते. तुमचा आमचा भावभक्तीनं त्या तिथीला जर व्यवहार झाला तर आम्हाला संत भेटतात, देव भेटतो. एखाद्या वेळेला देव भेटणं सोपं आहे, परंतु संत भेटणं कठीण आहे. संत भेटले तर आपल्या अविद्येचं जे अंधाराचं तिमिर आहे ते दूर होतं आणि देव भेटला तर काहीतरी आपल्याला अभय देऊन जातं. भक्ता राखी पायापाशी दुर्जन अशी संवारी हे देवाचं कार्य आहे. आणि एक भक्ताला काय पाहिजे आहे? काहीतरी जीवनामध्ये जगण्याचं साधन पाहिजे आहे. आरोग्य पाहिजे आहे, मानमान्यता पाहिजे आहे, धनदौलत पाहिजे आहे, लौकिक पाहिजे आहे, आयुष्य पाहिजे आहे, देखणेपणा पाहिजे आहे. नको काय सांगा, हे सगळं देवाकडं मागितच बसणारा भक्त आहे. संत म्हणतात याचा काय उपयोग आहे? तुका म्हणे का रे, नाशिवंतासाठी देवा सवे आठी का पाडीत असते. आणि याच्याबद्दल तू देवाची ईश्वराची सेवा करतोस आणि हे मागून घेतोस, हे शाश्वत आहे काय? तुझा आधी देह काय खरा, मग देहा संबंधी पसारा. उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या सगळ्या उदय अस्त या व्यवहारामध्ये आम्ही तुम्ही सापडले आणि त्यातल्या त्यात आणि देवानं सुद्धा आमच्या बरोबरीनं व्यवहार केलाय आणि आमच्यात देव आहे म्हणून आमच्या व्यवहाराला शोभा आहे, आमच्या व्यवहाराला स्थिरता आहे, सचोटी आहे, सुख आहे, समाधान आहे, सहानुभूती आहे. ही देवामुळे आहे बरं का. यातला देव काढला तर मध्ये आपल्या जीवनाचा आधारच गेला आणि तो आधार प्राप्त व्हावा म्हणून अपेक्षा काय करायला पाहिजे संसारिकांना? देवाची. आणि ती जर आशा ठेवली, इच्छा ठेवली तर त्या तुमच्या आमच्या इच्छेसाठी देव प्रगट होतो. देव लपलेला तरी आहे का? शास्त्राचं वचन सुद्धा खोटं ठरतं. भागवत महाराज हे तुमचं खिशाला काय लावता का नाही हे आम्हाला अडचण करते बोलायला. आणि या अडचणीनं हे सोडवणं म्हणजे करून घ्यायला पाहिजे. फार फार कठीण आहे चिंतन. काय कठीण आहे? जगन मिथ्या ब्रह्मसत्य असा शास्त्राचा एक मोठा सिद्धांत समोर येतो वेदांत विचारामध्ये. तर जगन मिथ्या आणि काय ब्रह्मसत्य हे ठरवायचं कुणी? कसं ठरवायचं? म्हणजे हा शास्त्राचा सिद्धांतच अगदी चुकीचा वाटतोय. जर शास्त्राचा सिद्धांत चुकीचा वाटतोय मग मिथ्या म्हणजे आम्ही जगातले का देवाच्या बाजूचं? आता आमचा व्यवहार जगत साक्षीनं आहे का ईश्वर साक्षीनं आहे? सध्या रोख एकनाथ आमचा व्यवहार जर जगत साक्षीनं नसला तर ईश्वराची वेगळी पूजा करावी लागत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, भ्रांताशी कामू विषयावर. म्हणजे या विषयातनं म्हणजे भ्रमिष्ठासारखी आपली सुख शोधत वृत्ती जी उडत नाही. कोणचा विषय अप्राप्त आहेत? डोळ्याला काय पाहिजे? दृश्य पाहिजे. दृश्य नाही का? समाधान आहे का? कानाला काय पाहिजे? शब्द पाहिजे. शब्द नाही का? ऐकू येत नाही का? म्हणजे पुरे झाले काय? अजून सुद्धा कान लावून ऐकायचीच इच्छा.
कुणाचं ऐकतोय, कसा ऐकतोय, काय पाहतो, काय देतो, काय घेतो, कुणीकडे जातो, म्हणजे काय काय अपेक्षा आहे, या सगळ्या इंद्रियाची चौकशी केली. प्रत्येक इंद्रियाला एक एक विषय दिलाय. कर्मेंद्रियाला एक विषय दिलाय आणि ज्ञानेंद्रियाला एक विषय दिलाय. मग 10 इंद्रियद्वारे 11वं मन आहे राज्य करायला लागले. आणि त्या मनाला स्वास्थ्य नाही. बुद्धीचा निर्णय मन ऐकू शकत नाही. चित्ताचं चिंतन ते मनावर घेत नाही. आणि मी करतोय ते बरोबर वाटतंय या अहंकाराशिवाय दुसरं वाटायला काय नाही. आणि जर आपल्याला म्हणजे जर अहंकारानं ग्रासलेला आहे, म्हणून लोभानं ग्रासलेला आहे, सुखदुःखानं ग्रासलेला आहे, म्हणजे शत्रुमित्रानं ग्रासलेला आहे, संकल्प विकल्प त्यातच आल्यात का दुसरीकडे आहेत? संकल्प राहिला तर ठीक आहे, राहतो का? जीवाचा संकल्प म्हणजे राहतो का? संकल्प रूपानं का विकल्प होतो? त्यात विकल्प जर आला तर दोष आहे का निर्दोष आहे? संकल्प म्हणजे काहीतरी नियोजन मनान करणं. काय अमक्याला जाऊन भेटायचं, अमक्याला जाऊन मदत करायची, अमक्याला जाऊन काहीतरी म्हणजे त्याच्यावर मग काय करता येईल तेवढी कारस्थानं करायची. कोणाचं काम आहे? बरं, आता त्यानं काय केलंय? त्याच्यात ईश्वरत्व आहे का नाही? त्याचं जीवन आपल्यासारखं काय कहाणी वेगळं आहे? तानाजी सगळ्यांचं जीवन सारखं आहे ना. सगळ्यांना भूक आहे, सगळ्यांना तहान आहे, सगळ्यांना वयाचा संबंध आहे, उत्पत्तीचा संबंध आहे, झोपेचा संबंध आहे, स्वप्नाचा संबंध आहे. म्हणजे प्रत्येकाला हाव सुद्धा आहे. नको कुणाला आहे? यातलं कुणाचं कुणाला द्यायचं आहे? माझं तुम्हाला देता येते? मी म्हणतोय हातातली वस्तू एखादी मध्ये देता येईल. बरं, म्हणजे सुखदुःख मध्ये सुखदुःख सुद्धा सांगता येईल. वासना आणि वासना कुवासना असली तर ती सुद्धा मी म्हणतो ती एखादी चांगली वासना सांगता येईल. संकल्पात वासना असते बरं का. म्हणून संकल्प केला आणि पुढं नाही गेला तर तो अर्ध्यावर सोडला होय नको काय, तरी सुद्धा विकल्प म्हणायचं त्याला. संकल्प पूर्ण झाला नाही. जीवाचा संकल्प पूर्ण होईल काय? पहिल्यांदा आधी चिंतन करावं लागेल. जीवाच्या संकल्पामध्ये काय काय असतं? घर बांधायचा संकल्प, विहीर काढायचा संकल्प, जमीन घ्यायचा संकल्प, निवडणूक लढवायचा संकल्प, म्हणजे घराला रंगरांगोटी द्यायचा, पोरग्याचं लगीन करायचं, हे सगळं संकल्पच आहेत बरं का. आणि जर हे म्हणजे आता म्हणजे एवढी पात लावल्याशिवाय जायचं नाही, हे सुद्धा संकल्पच आहेत. एवढं गठळं बांधून ठेवायचं. आणि आता काय मोफत तिकीट आहे, यातलं काय हलवायचं नाही, हे सुद्धा संकल्पच आहे. कशाला कुठं पुराला आणि काय काय यातनं बदलल का कडलं जाईल. आजपर्यंत किती ठरवलं असेल असं? हे भरपूर ठरवलंय. हे देवाच्या साक्षीनं ठरवलंय. देवाला माहिती आहे का देवाला चुकवून? कसं संकल्प आहेत जीवाचं? आमचं संसारिकाचं संकल्प कसं आहे? देवाच्या शक्तीवर, ताकदीवर, साक्षीवर का आपल्या मानसिकतेनं आवडेल ते आणि ताकदीवर? देवाचा थान पत्ता सुद्धा आपल्यावरतीला नाही. आणि केलेले संकल्प हे जीवाचं असतील. आद्रष्टाचं भोग आद्रष्टाचं आहेत, संचितातलं आहेत, म्हणजे पूर्वपदावरचं आहेत का आत्ताचं वर्तमानातलं आहेत? जे भोग आहेत ते क्रियमान वर्तमानातलं आहे. आपला आज काय केलं आपण सांगू शकतो, उद्या काय करायचं हे ठरवू शकतो. त्याला म्हणायचं संकल्प. त्या संकल्पामध्ये संकल्पन दुसरं एक आता छान आहे गात्याचं चिंतन. एक पद सांगतो मी तुम्हाला, कळलं तर ते वाचा. काय म्हणले? अखंड ते खंडे संकल्प विकल्प. जे अखंड आहे त्याचं खंडन होतं. ते संकल्पाच्या विकल्पात व्यवहार गेला तर. अखंड ते खंडे
संकल्प विकल्प. पुढचं पद चांगलं आहे, अतिशय म्हणजे त्याला दर्जा आहे. म्हणजे होय ना, काय मनोजन्य पाप रज्जू सर्प. मनाच्या ह्या संकल्प विकल्पानं रज्जू सर्प हे पाप निर्माण झालं. रज्जू सर्प पाप म्हणजे देव असताना जगत अशी जी भ्रांती आहे ते पाप आहे. म्हणून हे मानसिकतेनं आहे संसारिकाच्या. आणि देव आहे का जगत आहे असा विचार करावा लागेल. दूर आहे का सर्प आहे असा विचार करावा लागेल. परमार्थ आहे का प्रपंच आहे असा विचार करावा लागेल. प्रपंचाची सिद्धी परमार्थामुळे आहे का परमार्थाची सिद्धी प्रपंचामुळे आहे. दोन्हीचा संबंध अनन्य आहे का दोन्ही दोन जागेला आहेत. दोन्ही एकात आहेत का दोन्ही दोन जातीचे आहेत. काय सांगशील याच्याबद्दल. काय तात्या नुसतंच ऐकणारा मी नुसतंच बोलायचा. आजचा रामनवमीचा उत्सव आहे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम भ्रांता शिकामो विषयावरी. विषय प्रापंचिक रूपाचा आहेत का पारमार्थिक सत्तेतला आहेत. पारमार्थिक सत्ता कोणची आहे आणि प्रपंचाला सत्ता कोणची दिली आहे. सत्ता एकूण किती आहेत 3 आहेत. एवढं तरी माहिती आहे ना. एक व्यवहारी सत्ता, हे नदी डोंगर गावं ठरलेली वेळ म्हणजे आपण वाचलेली ज्ञानेश्वरी म्हणजे आता दिलेलं प्रमाणे गात्याचं म्हणजे एकूण जर हे बघितलं तर ऐकाय बसलेले सांगाय बसलेले सगळे एका मध्ये देवाच्या म्हणजे संबंधानं गोळा झालेले सगळा समाज जरी घेतला म्हणजे बहुविध तर एकविध व्यवहार आहे. समाज किती नाना तऱ्हे नाही बरं व्यवहार कोणा सगळं. माझा आज मांगेवाडीतला जो विना चालू आहे नामसप्ताह आहे तिथं मी झाडलोट केली. काहीतरी इथं येऊन बसलो, इथनं देवदर्शन करून गेलं तर मी वाटेकरी आहे. तुम्ही इथं काहीतरी 2 रुपये दिलं, काहीतरी मीठ तांदूळ आणून दिलं, नाहीतरी इथं काहीतरी मध्ये विना घेतला तर तुम्ही यात सभासद आहेत. आणि कोण सांगितलं आणि कुणी ऐकलं तरी सगळ्यांचा व्यवहार एक आहे पर विविध जीवन आहे. जीवन कसं आहे. जीवन एक आहे, तुमचं माझं एक आहे. पण तुम्ही आता वाट बघित बसला असा. मी तुमच्या वेळेत आलं कोण म्हणजे हे खालवर होतं हे सगळं हे प्रत्येकाच्या. तसं ह्या सत्तेमध्ये 3 सत्तेमध्ये यांची विभागणी झालेली आहे. एक पारमार्थिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्तेला निर्विकारत्व आहे. पारमार्थिक सत्ता जीवाला भोगता येते. प्रातिभाषिक सत्ता जीवाला भोगता येते, जीवाकडेच आहे ते. आणि पुन्हा व्यवहारी सत्ता जीवासाठीच आहे. आता पारमार्थिक सत्ता म्हणजे काय. जीवान कशी भोगली एक त्याचं चिंतन असं आहे, त्याचा दाखला असा आहे. कुठं जाईल तिथं दाखला पाहिजे, नाही कागद पाहिजे, पुरावा पाहिजे, साक्षी पाहिजे. म्हणजे आपल्याला काय तो व्यवहार मान्य होतो. म्हणजे 4 चौघामध्ये तो रुजला जातो. आणि त्याला एखाद्या वचनाची पूर्ण अवस्था आपल्या अनुभवाची असली तर याला पारमार्थिक सत्ता म्हणता येईल. असं दाखलं काढावं लागतात, असं दाखलं निघतात. म्हणजे 7ची पुढती विरा. विरामध्ये अर्जुनाला संबोधन आहे. काय हे अर्जुना तू असा विचार कर, तुझ्यापर्यंत ही पारमार्थिक सत्ता पोचलेली आहे. खरं तुलाही कळणार संसारिकांच्या पर्यंत पारमार्थ सत्ता प्रत्येकाला. आम्हाला वाटते आमच्या माणसातलीच ही पारमार्थिक सत्ता आहे. नाही, पशुपक्षामध्ये आहे, वृक्षवेलीमध्ये आहे, यक्ष राक्षस गंधर्व देवादिकांच्या म्हणजे व्यवहारात सुद्धा पारमार्थिक सत्ता आहे. सत्ता एकच आहे ती पारमार्थिक. सत्ता एकच आहे ती प्रातिभाषिक. सत्ता एकच आहे ती व्यावहारिक.
फिरते सगळ्या विश्वामध्ये. तिन्ही सत्ता आलटून पालटून एकावरच येतात. मलाच ह्या तिन्ही सत्ता आलटून पालटून पारमार्थिक सत्ता, ती सत्ता लोप पावली की प्रातिभाषिक सत्ता येते. प्रातिभाषिक सत्ता लोप पावली की व्यावहारिक सत्ता येते. व्यावहारिक सत्तेत जर असं म्हणजे कर्मना झालं, कंटाळा आला की आणि पुन्हा आम्ही पारमार्थिक सत्तेत जातो. कसं जातो ते मी तुम्हाला दाखल्यानं सांगतो. म्हणजे सत्ता तरी शाबूत होऊन द्यात. म्हणजे आपलं कुठं चुकलंय, कसं चुकलंय, आणि आपल्याला म्हणजे देवाचा रामाचा शोध कसा घ्यावा लागल, आणि राम प्रगट झाल्यानंतर किती आनंद होतो आणि काय आधार मिळतो. आणि आता आमचा राम कुठं आहे म्हणजे हे जर शोधावा लागेल. आज प्रगट आहे, मग रामाची काय आहे आज? हो, आज रामनवमी आहे, राम जयंती आहे, रामाचा उदय आहे. झालं ना? झालं. त्याचं कसं झालंय, काय झालंय बघूया. थोडं पंचनामा करून आपल्याला जर सापडला त्यातनं सगळा मुद्दा तर त्याचा अनुभव सुद्धा येतो. दाखलाच आहे साचेची पुढती विरा, न येता स्वप्न जागरा. ब्रह्मभाव साचोकारा, खरा ब्रह्मभाव म्हणो येता बरं का. त्याला ब्रह्मभाव म्हणायचा. आणि ब्रह्मभावात पारमार्थिक सत्ता आहे. केवळ आत्मस्वरूपा व्यतिरिक्त दुसरी प्रतीती नाही. आत्मा किती विकारानं विकार आहे. काय संस्कार करावे लागतात आत्म्यावर. आत्म्यावर संस्कार कुणाचं होतील? शुद्धीकरण, आंघोळ, काय हे सुशोभित वस्त्र अलंकार घालशीला. ब्रह्मस्वरूपावर काय अलंकार घालशीला, काय आंघोळ घालशीला काय. नाहीतर मग घातली असती तर महाराजांनी कशाला ही अडचण. कासयाने पूजा करू केशी राजा, हा संदेह हो फेडी माझा. उदके नाणू तरी स्वरूप हे तुझे. काय ते काय माझे वेचे सांगा. माझं काय खर्च होतं तिथं. म्हणजे प्रत्येक हे प्रपंचारूपानं पंचमहाभूताचं जरी सामर्थ्य असलं, पदार्थ असलं, भांडवल असलं, तरी ह्या कुणाचं म्हणा की रामाचं, देवाचंच आहे. देवाची सत्ता आहे आणि ती पारमार्थिक सत्ता आहे. त्या पारमार्थिक सत्तेमध्ये निर्विकारत्व आहे. सुखानं झोपलो होतो, पर आता डिवचलं, चला दिंडी निघाली पुढं म्हटल्यावर उठून डोळं चोळीत टाळ घ्यावं लागतात. आणि रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणजे हे काय संस्कार तिथं होते का सांगा. विकार तरी होते, विकारच नाही तिथं संस्कार कुठले. आता हे संस्कार उठल्याबरोबर काय करावं माणसात, देवाचं नाव घ्यावं. म्हणजे आम्ही काय करतोय बघा, पारमार्थिक सत्तेतनं व्यावहारिक सत्तेत. व्यावहारिक सत्तेत आधी येत नाही, त्याला प्रातिभाषिक सत्ता असते. झोपेत ना माणूस एकदम जागृत अवस्थेमध्ये येतो, मग तुमची प्रातिभाषिक सत्तेला वावच नाही बरं का. प्रातिभाषिक सत्तेचं मी थोडंसं विस्तार केलेला आहे. प्रतिती मात्र सत्ता, स्वप्न त्याचे नाव, नकळीची माव रोहिणीची. मग त्याला प्रतिती मात्र सत्ता असं काय असं तर आपण पुष्कळ सांगून गेलो याच्याबद्दल. स्पेशल काय क्वालिटीमध्ये अनेक आपण सांगतो आणि विसरतो, सांगतो आणि विसरतो. ते आपल्याकडं कोणत्या रूपानं आणि कसं आहे आणि का आलंय आणि कोणामुळं आलंय म्हणजे स्वप्न त्याचे नाव. पुरीतात ना आडीत होय ना. धड जागृतीत नाही आणि धड सुसुप्तीत नाही. सुसुप्तीत ना काहीतरी एखादी कडी वाजावी दाराची, मध्ये कुठं तरी खसखसावं. एवढ्या कालामध्ये म्हणजे तो तिथून यायला आता माऊलीची सगळी ज्ञानेश्वरी वाचायला लागेल म्हणजे थोडं थोडं कुठं तरी कळल सुडत. याला स्वप्न आणि जागृती येता
काय पाय दुखती पंडू सुद्धा, काय पाय दुखलं जागृतता यायला. झोपेतनं म्हणजे पारमार्थिक सत्तेतनं स्वप्नात जायला तरी काय व्यवहार झाला. मन कल्पित देशांतरे मने प्रकाशुनी नरे, मग ते आदरे हिंडे जैसा. लवणाची मासोळी जरी झाली जिवाळी, परी जळी ना जळा वेगळी ना जे. स्वप्नातले पदार्थ कसे आहेत? स्वप्नातले पदार्थ कसे आहेत महाराज? मी सांगून गेलोय तुम्हाला, चांगलं सांगितलंय महाराज, कधीच वाईट सांगाय नाही. पण आता तुम्हाला आणि मला आठवत नाही म्हटल्यावर नवीन आठवण करायसाठी, ज्याने ऐकाय नाही तिने नवीन ऐकलं म्हणा, आणि ऐकून विसरले तिने आता नवीन आठवण करून दिली म्हणा. सांगता येतात का, दाखवता येतात स्वप्नातले पदार्थ? अशा पोळ्या झाल्या, दाखवता येत नाही ना. मग हे म्हणजे आता होय ना का, आता हे जगतभ्रांतीतले आता तुमचे जेवढं तुमच्या आमच्या प्रतीतीला येतंय आता, म्हणजे सत्य का मिथ्या? मिथ्या म्हणायचं धाडस आहे का? पर हे जर स्वप्न म्हणजे ही अवस्था नसती तर ह्याला अनुभव काय मिथ्या म्हणायला काय? मग आता स्वसंवेद्या अनुभव आहे. स्वप्न ज्याचं त्यानं समजून घ्यायचं आहे. स्वप्नात दिसलं खरं व्यवहारच नाही, असं आहे ते विश्व आहे. काय सांगशीला मग त्याला माझं म्हणशीला? मग आता त्या ईश्वराची सेवा करायची आहे, भक्ती करायची आहे, त्याच्याशी एकरूप राहायचं आहे, त्याच्या आज्ञेवर व्यवहार करायचा आहे. मग त्यानं घालून दिलेली मर्यादा आहे जन्म मृत्यू आणि मधला सगळा धर्माचा संस्काराचा व्यवहार आहे. मग त्यात आणि म्हणजे 4 वर्ण केले, जरी कल्पित असलं. जगन मिथ्या आहे ना काय? आता पहिल्यांदाच मी काय सांगितलं की शास्त्र चित्त चुकले. काय म्हणायला? जगाला मिथ्या म्हणते. हे ठरवलं कोणी? ब्रह्म बोलतं निर्विकारत्व आहे. मग जर आता प्रपंच जगातला आहे का देवातला आहे? व्यवहारिक सत्तेतला आहे का पारमार्थिक सत्तेतला आहे? काय तरी बोलायला लागेल बघा आजच्या सेवेला, नाहीतर राम येणार नाही बाहेर. आणि राम आल्याशिवाय आमचं म्हणजे सुंटवडा खायला किंवा या पुढच्या व्यवहाराला आम्हाला परवानगी नाही. आजचा दिवस कोणाचा आहे? रामाचा. झाले रामराजे, काय उन्या अमाश्याला हे सगळं झालंय. आणि काय फुलं टाकल्यात म्हणजे सुटवडा खालाय. आता आणि काहीतरी इकडं तिकडं सगळं भजन पूजन काय असेल ते दिवसभर झालेलं आहे. पाळणा गायलाय होय ना. म्हणजे राम तसं बघितलं तर रामांच्या कथा जास्त आहेत. भावार्थ रामायण म्हणजे त्यात त्या सगळ्यांचं बघितलं तर 3 रामाचं वर्णन येते. राम 1 का 3? एक तरी कसा म्हणता येईल? त्या रामाची ज्या वेळेला म्हणजे काय रामानं म्हणजे यज्ञासाठी घोडा सोडला. खरं आहे ना काय? आता इतिहासाकडे जास्त जाऊन चालत नाही. इतिहासातलं आपल्याला चिंतन लागू पडत नाही. पारमार्थिक सत्तेतनं जर भावभक्तीनं तर संत विचारातनं संत अनुभूतीतनं आणि आपल्या ह्या प्रापंचिक रखरखीतनं जर तत्वज्ञानाचा जर संबंध ठेवला असा तर जीवन ब्रह्मरूप करता येते. पण राम रावणाचं युद्ध आम्हाला याच डोळ्यानं बघता येत नाही. बघितलं असलं तर ते डोळं बदललेलं आहे. मी काय बोललो ते सगळं खरं आहे बरं का. काय पाहिलं असं त्यावेळेला सुद्धा
त्या रामाबरोबर काहीतरी रामाचं भक्त सैन्य वगैरे असणारच, जीवसृष्टी असणारच, ईश्वरत्व आहे. त्या अर्थी जीवाची जीवदशा कायम आहे. दोघंही सान्निध्यात आहेत एकमेकाच्या. पण डोळं बदलल्यात, काल बदललाय, म्हणजे स्वर्ग बदललाय आणि युग बदललाय. व्यवहाराची संगती बदलली. नावारूपात सगळ्यात, खाण्या जेवण्यात बसण्या उठण्यात सगळ्यात बदल झालाय. आणि ह्या बदलामुळं जरी आम्ही पाहिलं असलं, अर्जुन इथं गेलाय बरं का. म्हणजे अर्जुनाला सांगायला आलं, जन्म तुझं आणि माझं खंडित होत नाही. हे मी पूर्वी सूर्याला सांगितलं, होय ना. हे मी इक्ष्वाकू राजाला सांगितलं. म्हणजे सगळ्या कुलामध्ये हे सगळं मी पेरीत आलोय. आणि तू यातनं कितीतरी वेळा ऐकलंयस आणि तू काय थापा मारतोस. तुझ्या घुगऱ्या मी खाल्यात म्हणतोय अर्जुन. मी तो तू कसा माझ्या सापेचा, म्हणजे माझ्या समोर तुझा जन्म झालाय. आणि देवा तू कसल्या गप्पा मारतोस. सूर्य केव्हाचा, तो इक्ष्वाकू राजा केव्हाचा, आणि तू सांगतोस मी त्यांना उपदेश करून आलोय, तोच मी तुला सांगतोय म्हणतोस. तू गप्पा माराय तर बेजाईस. म्हणजे हे कुणाचं, या अज्ञानाचं लक्षण, जीवाचं लक्षण, अविद्येचं लक्षण. पर म्हणजे जन्म तुम्हामासी दुजे नाही असं सांगायला जो ज्या वेळेला प्रवृत्त झाला, त्यावेळेला आजोपी सन वे आत्मा, इथनं पुढचं जर सांगितलं असा तर त्या देवाचं कार्य ऐकण्यासारखं आणि सांगण्यासारखं आहे. म्हणजे काय, अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभी. तिथनं पुढचा विस्तार असा आहे, साधूचा मानो घेऊशी म्हटलंय. म्हणजे आता नीती, धर्माशी नीतीशी शेष बरे. धर्माचं जीवन देवाला आवडतं, ईश्वराला आवडतं. म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुतीर नीतीर मतीर मतीर असं आहे. ध्रुवार नीतीर मतीर. ह्या विश्वामध्ये जिकडं देव तिकडं भक्त, जिकडं देव भक्त तिकडं नीती, आणि जिकडं नीती तिकडं विजय. हे त्या भक्ताला वारंवार देवानं आपलं स्वरूप प्रगट करून दावलेलं आहे, दिलेलं आहे. आणि त्या रूपानं तो तिथं त्यांच्यात प्रगट झालेला आहे. आवजानंती माम मुडा मानुषी तनु माश्रितम असं सुद्धा लक्षण देवानं आपल्या माहिती सांगायला केलेलं आहे. कोणचा मत्स्य कच्छ वराह वामन. आता इथनं पुढे जर मालिका बघितली जराशी बघा, म्हणजे तुमचं 3 राम सांगून म्हणजे मानुषी तनुमाश्रितम हे आणि कसं लक्षण आहे ते सांगतो. सांगा बघूया कसं, सांगा की इतिहास तुमच्याकडे चांगला आहे. मला मत्स्य कच्छ वराह वामन नरसिंह राम, होय ना, परशुराम, आणि काय म्हणजे सांगा सगळी अवतारांची नाव. मग 7वा सांगा, 6वा सांगा, 5वा सांगा, 4था सांगा, पहिला सांगा, आणि शेवटला रामापर्यंत या. त्याच्या पुढं बोलायचं नाही. आजचं सगळं आहे ते पुढचं सुद्धा. तुमचं आमचं सुद्धा एक अलंकार आहे त्या अवतारावर, ईश्वराच्या अंगावर धारण झालेला. हे सगळं सृष्टी सौंदर्य आहे. वृक्षवेली सुद्धा इथं त्यात मध्ये, होय ना. त्यातला देव जर काढला तर त्यांचं सुद्धा जीवन नाही बरं का. पशु पक्षी मध्ये हे सगळं, डुकर कुत्र मांजर, यात सगळ्यात मुंगूस. ते भागवत जर वाचायला लागला असा, वैर सर्प मुंगसाशी आकाश वसे त्यांच्या हृदय देशी. त्यांच्यात जसा आकाश राहिलेला आहे तसा हा परमात्मा मुंगसात बी आहे आणि सर्पात बी आहे बरं का. मग सर्पात आणि मुंगसाचं वैर कसं, हे भक्तालाच कळतं, ईश्वर भक्तालाच कळतं त्याच्यात. मग तो सर्प आहे, ते मुंगूस आहे म्हणून त्यांना कळत नाही. मग आता माणसाच्या शरीरानं येत, म्हणून प्रत्येक शरीरामध्ये तो प्रगट अंशांशी भागानं ममेवांशी जीवलोके, या जीवलोकामध्ये तो प्रत्येकामध्ये व्यापक आहे.
त्याला त्या मग कुंभाराच्या गाडग्याचं सुद्धा उदाहरण दिले. कसा आहे तो व्यापक, घट जसा या आकाशामध्ये झाला आहे होय ना, हे मठ जसा, मठ म्हणजे हे मंदिर मध्ये हे आकाशामध्ये झालंय, त्या मठात आकाश आहे का नाही, पोकळे आहे. आणि घटात म्हणून तर तुम्ही दूध भरून ठेवलं असा, पाणी भरून ठेवलं असा, मध्ये धान्य भरून ठेवलं असा तर त्या गाडग्यात मावतं. मग त्या घटात आकाश आहे, ते आकाश कुणी घातले? एखाद्या वेळा दूध घालशीला तुम्ही होय ना. बरं आता मठात हा आकाश घातलेसा, पोकळी घातलीसा काय का पोकळीतच बांधलं असता, ते बांधतानाच तयार आहे. तसा जीव जन्माला येतानाच त्याच्यामध्ये ईश्वराची अवस्था अंगभूत आहे. मग ईश्वर अगोदरचा का जीव अगोदरचा? अगोदरचं कोण? आता कुंभारा अगोदरचा का गाडगा अगोदरचं का माती अगोदरची? काहीतरी क्रम लावायला पाहिजे या सृष्टीचा. लवकर आता सगळं एकाच रात्रात होईल काय आमचं? आणि पुढची मध्ये कीर्तनकारी आलेत का? नाही त्याला. मग ह्यातलं अगोदरचं काय? हा कुंभार आहे, माती नाही. माती आहे, कुंभार नाही. म्हणून उपादान कोण आहे? उपादान माती आहे. निमित्त कोण आहे? कुंभार आहे. दंड चक्र कुलाल हे निमित्त आहे घटाला, आणि उपादान माती आहे. तसं उपादान आहे विश्वाला, देव आहे, त्याचं ईश्वर नाव आहे. व्यापकता आहे, तो नित्य आहे. त्याला तो म्हणून हृदयामध्ये आहे, राम रूपान आहे. तो त्याला राम म्हटलं तर हो देणारच, गोविंद म्हटलं तर हो देणारच, दामोदर म्हटलं तर हो देणारच, आणि मच्छ कच्छ म्हटलं तरी. आणि राम 3 प्रकारचं तेवढं ढोबळ मानानं सांगतो. हे म्हटले एकच राम, कौशल्याचाच तेवढा यासनी मान्य आहे. आणि बलराम, परशुराम तिची आई नाही, त्याचा बाप नाही, हे तिन्ही राम आहेत बरं का. आणि आपल्याला आपल्या संप्रदायामध्ये तिघांचा सुद्धा व्यवहार झालाय. राम किती वेळा, मग तो म्हणून त्या काळ यवनानं सुद्धा विचारलंय भगवंताला काय, म्हणजे मी राम आलोय. तो म्हटलं कोणचा राम? मग कौशल्याचा राम का? म्हणजे त्याचं किती आयुष्य असं, काय काय धेंडे असे आहेत. त्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा म्हणजे विचार करावा लागेल ती काढून टाकायला. तुमच्या आमच्यान काय निघतील सांगा. ज्या हा वेळेला इथं तर आपण सहज बोलून जातो ज्ञानेश्वरी, आपल्याला काहीच कळलेलं नाही. अधर्माची अवधी तोडी, धर्माचा हिशोब मागतो ईश्वर. धर्माचं जीवन जगायला आम्हाला प्रमोशन आहे, आमची बढती आहे, आम्हाला सुखाचे साम्राज्य पैसे असं त्याचा आशीर्वाद आहेत. आणि तेवढं सोडून बोला म्हणण्याची पद्धत आमची आहे. आम्ही काय करतो, आमच्या मनमानी व्यवहाराला म्हणजे आम्हाला इंद्रिय आणि विषयाचा संबंध दिसल त्याला, म्हणजे ज्या त्यातल्या त्यात बरं दिसल ते आपलं असतं, बरं वाटेल ते बी कुणाला, देवाला नवं मनाला, ते बी बुद्धीला नवं, बुद्धी निर्णयाला योग्य आहे. आणि मन म्हणजे मन कसं आहे हो, मनाचं थोडंसं वाचित जाऊया आहे का. म्हटलंय तेवढं मन कल्पित. आणि दुसरी एक ओवी वाचली आहे, लवणाची मासोळी जरी झाली जिवाळी, परी जळी ना जळा वेगळी ना जे. का? विषयाचा अभाव झाल्याशिवाय सकाळचा अभंग काय तात्या राहायला देणार? सकाळचा अभंग काय? कोण आहेत आणि कोण आहे? तुम्ही एकटंच आहे काय? तुम्ही एकटंच आहे. मी आठवण करून देतो, म्हणजे नामदेव महाराज आम्हाला सांगतील. विषय विसर पडिला निसे सांगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. आता इथनं पुढे जर पुढची 2 पदं जर आणि बघितली सा, तर त्या विषयाचा जोपर्यंत विसर पडत नाही
तोपर्यंत अंगामध्ये ब्रह्मरसाचा म्हणजे अस्तित्वाचा भाव असून सुद्धा ब्रह्मरस निर्विकार असलेल्यामुळं सविकार वृत्तीवर तो नांदत नाही. तेच तर अज्ञान, हेच तर दुःखाचं लक्षण, हेच तर यालाच तर अविद्या म्हटलंय. याच्यामुळेच तर आम्हाला हे जग दिसलंय. आणि यात ह्या दिसलेल्या जगतामध्ये आणि आमची निवडानिवड ते आम्हाला आवडेल असं आम्ही बघायला लागलो. आणि जे आवडत नाही तिथं डोळं झाकून घेतो. आणि आवडत असलं आम्हाला तरी आमच्यावर ते भोगाचा वर्षाव करू शकत नाही. आमच्या जर अदृष्टात ते नसल तर नुसतीच आमची तळमळ आहे का त्याचा प्राप्ती आहे? सांगा. कुणी कुणी विषय संपादित केले असतील आणि त्या विषयात रममान झाले असतील आणि समाधान वाटलं असेल, त्यांनी आपली पावती द्यायची आजच्या सेवेपुरती. साक्षी कोण आहे? तर रामप्रभू आहेत. आणि रामाला सांगायचं तुझी काय आम्हाला गरज नाही. आमचं भागायला लागले इकडं. डोळ्याला फोन गावलाय, TV गावल्या, म्हणजे एखादं रंगीबेरंगी हो ना, म्हणजे कोणत्या म्हणजे कशी आवड काय आपली मध्ये एक ऐकिवातली म्हणा किंवा म्हणजे करमणुकीची म्हणा किंवा वेळ काढायची म्हणा, एखादी गोष्ट म्हणजे कीर्तन करायला शोभत नाही अशी म्हणा, सांगू काय आठवणीत आल्या. कधी असलं आलं नाही, पर असं पुष्कळ वेळा कोणतरी सांगून जाते, कोणतरी कुठंतरी वाचायला गावते आणि येतंय सुद्धा. म्हणजे एकदा एका चोरांचा मोर्चा गेला. कुठं? म्हणजे सरकारमध्ये. कुणाचा मोर्चा कशासाठी जाईल सांगता येत नाही. काय होती मागणी त्यांची? ते चोरांचा मोर्चा म्हणलं ते चोरी करायला गेले. एका सदन घराच्या बंगल्यावर दरोडा घालायला काही चोरांचं टोळकं गेलं. आणि टोळकं गेल्या मग त्यातला एक भला दांडगा चोर म्हणजे आसरा बघून चढायला लागला त्या इमारतीवर. आणि इमारतीवर बघित असताना आसरा कुठं काही गावना, मग एका जर्नेलला धरून चढला आणि जोरात इसका मारल्या. आता तुम्ही ऐकले वाटते, कुठंतरी ऐकलंय वाटतं. केव्हा तरी मीच सांगितलं असलं तर काय कुणाला माहिती. आणि ते पडलं सगळं भिताड अंगावर. चोराचा मोडला पाय. तिने मोर्चा काढला. आता गेला मोर्चा कचेरीवर. आता कचेरीवर मोर्चा गेलाय. काल आहे मोर्चा, काल आहे. तर चोराचा पाय मोडला. आमची नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. ह्या सगळ्या काही मोर्चात मागण्या असतील त्या ते मागायला लागले. अरे मोर्चा. मग आता कचेरीला कोर्टाने काय केलं? नोटिसा काढल्या. पहिली नोटीस घरवाल्याला काढली. अरे बाबा तू काय कसलं बांधून घेतलंस आणि त्या चोरांचा पाय मोडलाय आणि हे असलं कच्चं भिताळ बांधलेस, हे काही उपयोग नाही. ती आता तिची नुकसान भरपाई तू द्यायला पाहिजेस. तो म्हटला मी काय करणार, त्या अमक्या गौंड्याकडं मी बांधून घेतलंय. त्या गौंड्याला नोटीस गेली. गौंडी म्हटला मी तरी काय करणार. एक तांबडं पाताळ नेसून बाई एक रस्त्यावर उभी होती, तिकडं माझं लक्ष गेलं आणि त्यावेळेला चुकीचा दगड बसलाय काय मला माहिती नाही. माझा काय दोष? त्या बाईला नोटीस. बाई म्हणली माझा काय दोष? त्या दुकानात जर हे पाताळ मला साडी मिळालीच नसती तर मी घेतलीच नसती, आणि घेतली नसती मी नेसलो बी नसतो, आणि कसली दिसती लोकांनी बघावं म्हणून मी रस्त्यावर उभा राहिलोय. माझा काय दोष? मग त्या दुकानदाराला नोटीस, मग त्या कंपनीला नोटीस, कुठनं कुठंपर्यंत बघा. आणि मग त्या चोराची नुकसान भरपाई आता द्यायची. मग का मोर्चा कसला? कुणाचा? चोरांचा. बरं का, पाय म्हटला. असा हा एकूण सगळा
विचार आहे आणि याचा विस्तार मोठा आहे. आता ह्या गोष्टीत म्हणजे चिंतनाला वाव द्याय नको आणि म्हणजे वेळ बी घालवाय नको. आपल्याला हे कामही सांगितलं, रंग रांगोटी नजरेला आवडते वगैरे एवढं घ्यायसाठी या पातळापर्यंत बाईच्या आपण गेलोय. आणि हे डोळ्याचं काम आहे, तसं कानाचं काम आहे, तसं मनाचं काम आहे, तसं बुद्धीचं बी आणि सगळ्या इंद्रियाचं हे सगळं काम आहे. त्वगेंद्रियाचं आपल्याला अनुकूल तेवढं आपण पाहतो आणि बरं वाटेल ते घेतो. पर बरं असल असं नाही. ते एखाद्या वेळेला फजिती करणारं सुद्धा असतं आणि त्यात आपली वेळ जाते. तानाजी किती वय तुमचं आता? किती रिटायर आहे ना आता? आता रिटायर झालाय. पेन्शन म्हणजे फुल आहे का निम्म्यावर द्या? मग घेतलेलं सगळं खर्चून चपविलं सा का काय बांधून ठेवलं सा? अजून मिळाय नाही. म्हणजे मिळालेलं तरी काय केलं सा? इतक्या वर्षात किती पोरं शिकवली सा? म्हणजे तुम्हाला किती लोकांनी सर म्हटलंय? बाजूला झालाय सा काय अजून? आता एवढ्या किती वाऱ्या झाल्या, किती ज्ञानेश्वऱ्या झाल्या. काय एखादा ज्ञानोबा तुकोबाचा भाव, नाहीतर म्हणजे विठ्ठलाचा प्रसाद, नाहीतर पुंडलिक महाराजांचं काहीतरी झालं काय दर्शन. आता राहिलं एवढं जर गडबडीन गेले. आता 58 असू दे, तिने सांगितलंय तेवढं तरी धरूया, नाहीतर 60 असू दे, नाहीतर आणि कुठंतरी वर असू दे. आमच्यासारख्याच आता अधिक बी झालंय. कारण अजून काय एवढं उहापोग झालंय. परंतु म्हणजे आम्हाला काय गाठ पडतील तर ती असे आता मगाशी गोष्ट सांगितली असलीच गाठ पडल्यात आणि असलीच आम्ही बघितल्यात. अजून आम्हाला काय म्हणजे त्या विठ्ठल शान किंवा त्या माऊलीनं किंवा महाराजांनी किंवा एखादा पुंडलिक रायासारखा एखादा मातृभक्त पितृभक्त आपल्याला अजून बी गाठ पडलेला नाही. मग सांगा, जीवन सार्थकी लागलं का वाया गेलं? वारी संपली. आता नाही. बाहेर जाऊ नका म्हणतात, घराकडे इशिला काय म्हणतात. म्हणजे आता आमची चिंता दुसऱ्याला लागली. हे इथंच पडतंय का आणि कुठं जाऊन पडतंय? उचलून आणायला लागलं तर आबरू म्हणजे तीन म्हणजे घरात पडना, बिन खाता न पिता न बोलता पडना, कर घरात पड. बाहेर पडलं तर आबरू कोणाची? आपली सांभाळायसाठी. म्हणजे सेवा आहे का दर्जा आहे? दर्जा आपला सांभाळतात बरं का, सेवा नाही अजिबात. असं दे महाराज, पडल तिथं पडल, असेल तिथं ते ढोरं आहेत. उन्हात हे काम करावं लागतं. हंबारत्यात ती येऊन बघा. म्हणजे त्यांना म्हणावं लागतंय, निभत नाही ते वज उचलून आणायला. म्हणजे तुम्ही मला यमाला बोलवा, मी तुम्हाला मागायला बोलवतो. विनोद नाही, खरं अवस्था सांगतो मी. संसार सुखाचा आहे का त्रासाचा आहे? काय सांगशील? आतापर्यंत आयुष्य संपलंय का काय म्हणजे सार्थकी लागलंय? काय एखादा भेटलाय यातलं काय अवघड आहे हे सगळं. देव भेटणं, संत भेटणं, संत विचार करणं आणि कळाल्यानं व्यवहारात आचारात निर्माण होणं. म्हणजे कुणीतरी करावा परमार्थ आणि आम्ही त्याचं फल भोगावं. म्हणजे आमची संपत्यात वाटणी आहे का देवात वाटणी आहे का देव साक्षीत्वानं उभा राहिलाय? आणि जर नसल तर मग ही शास्त्रवचनं मध्ये लटकी नाहीत. जगन मिथ्या ब्रह्मसत्य हे खरं आहे शास्त्राचं. परंतु आपला तसा अनुभव नाही तोपर्यंत शास्त्रच लबाड आहे. शास्त्र कसं लबाड आहे? जगन मिथ्या हे ठरविलं कोणी? शास्त्र जड आहे, वेद जड आहे. कुठं जायला पाहिजे हळूहळू. आता
चैतन्याकडे जायला पाहिजे. संसार आणि बुद्धी कशी आहे? संसारिकाची जड आहे. जडान जडाला जाणले, या माईकनं त्या स्टँडला जाणले का त्या स्टँडनं या माईकला जाणले, या खांबान त्या खांबाला जाणले. काय एखाद्या मध्ये कारागीरनं हा खांब आहे डोक्याला लागेल जरा वाकून जावा म्हटले. त्या कारागीरमध्ये त्या जाणकारामध्ये चैतन्याची जाणीव आहे का जाणकाराची जाणीव आहे? त्या बुद्धीला देवाचा आश्रय आहे हे बुद्धीला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या खांबाला एखाद्या वेळेला तो जाणील, पर चैतन्याची सत्ता आहे हे मात्र मानित नाही. चैतन्याची सत्ता मानून खांबाला जाणता आलं तर अशा जाणीवेतला जो चैतन्याचा भाग आहे तो अस्तित्वात आहे म्हणून आम्हाला ठेवलंय का वय झालंय म्हणून ठेवलंय? आहेत म्हणूनच. नाही तर मग तो जर चैतन्याचा भाग यातून बाजूला झाला, याची मुदत संपली तर बाजूला होतो. तिकीट संपल्यावर जसं आपण खाली उतरतो का नाही, एसटीतली जागा तोपर्यंतच आपली असते, भाडतो त्याच्यासाठी. खाली उभा राहूनच त्यात गटरे टाकतात आणि ती जागा त्यांची होती. आता मग म्हणजे तिकीट संपलं म्हणजे ती जागा कोणाची? किती आले असतील या टेकडाला? त्या इथलं राहू दे बोलायचं, त्या माझगावच्या टेकडाला अशी किती आले असतील, किती गेले असतील? आमचं टिकूड आम्ही व्यवहारासाठी तिथं आलोय आणि व्यवहार झाल्यानंतर कुठं जाणार आहे? त्याच्या आधी कुठं होतो काय सांगता येईल? म्हणजे निश्चित स्वरूपानं म्हणजे मानवच, म्हणजे देवच, दानवच, म्हणजे क्रमी, म्हणजे जलचर का भूचर, म्हणजे काय काय सांगता येत नाही. आता तरी उघडी डोळे, अद्यापी अजूनही का न कळे असं घाल का घातलाय तिथं मध्ये? हा दगड आला पोटाशी. मग सांगा. आणि मग जर चैतन्याची अस्तित्वाचा संबंध आला, प्रातिभाषिक सत्तेचा संबंध म्हणजे आपलं जीवन आहे, अविद्या आहे, म्हणजे स्वप्न आहे. आणि व्यवहारिक सत्तेमध्ये आपल्याला म्हणजे ह्या गावात यायचं, इथं आई बाप बहीण भाऊ पती पत्नी म्हणजे शेजारी गोत्र देव धर्म कर्म म्हणजे याचा विधिवत व्यवहार जर झाला तर या व्यवहारानं आपल्याला सात्विकता निर्माण होते आणि सात्विकतेनं त्या ज्ञानाचा उदय होतो, बुद्धीला म्हणजे आधार मिळतो आणि मग संत विचार कळतो ईश्वर कृपेनं, मग गुरुकृपा होते आणि मग संत कृपेच्या आशीर्वादानं आपल्याला आपल्या हृदयातल्या म्हणजे चैतन्याची जागृती होते आणि मग तिथं राम भक्ताचा उदय होतो. आणि राम भक्ताचा उदय झाला मग तो अनुभूती संपन्न म्हणजे साक्षी ईश्वर ठेवून व्यवहार करतो. मग त्याच्याकडं आता पापाचं निवारण झालेलं असतं, दोषाचा व्यवहार तिथं नाही. साक्षी कोण आहे? आता म्हणून तिथं कोणाचा साक्षी म्हणले? प्रमाण आहेत नाही. कर्माचा साक्षी कोण आहे? ईश्वर आहे. मध्ये आता कर्माचा तू साक्षी, पाप पुण्य तुझेच हाती बरं का. मध्ये हे मग त्यानं दिल ते घ्यावं लागतं. फल कुणाचं आहे? आपलंच आहे, आपल्याच कर्माचं आहे. मग आता पूर्वपदावरलं म्हणजे विहित निषिद्ध दोन्ही प्रकारचं संचित जर असेल, निषिद्ध संपल्याशिवाय विहित देत नाही. आपण जेवताना सुद्धा चांगलं शेवटला ठेवतोय बघा, खाऊसं वाटत नाही मागणं पोट भरल्यावर. मग आधी काहीतरी पोट भरायसाठी खायचं. मला एकदा अनुभव आला आषाढी वारीत. मी मागं राहिलो पंढरपुरात, त्यावेळेला महापूर आलता आणि भोश्याची दिंडी होती
आणि धनपाल म्हणून तिथं एक गांजा वाढणारा होता. आणि मी म्हटलं आमची 26 माणसं गेली ती पंढरपूरला, एकाच जाग्याला राहिली. ती सगळी आलीत आणि मी काल्यापर्यंत राहिलो. महापुरात कुठं राहायचं म्हणली आणि मी काल्यापर्यंत राहिलो. आणि तो त्या भोशेच्या दिंडीत राहिलो. आणि तो धनपाल म्हणला, मी राहतो म्हणल्यावर मी राहा म्हटला तुम्ही. त्याला होता गांजा वाढायची. मी जरा बाजूला बसलो. तर त्यांचा तो भंडारा म्हटल्यावर जेवणाची पंगत पडली. जेवणाची पंगत पडली. सामान्य आठवणी आहेत, परमार्थाला उपयोगी आहेत. आता मी काय सांगितलं, म्हणजे आधी कच्चा असेल ते आम्ही पक्क करून खातो भुकच्या तावात, आणि चांगलं गोडधोड असलं तर म्हणून दहीभात शेवटला असतो बघा. जेवणाच्या काही पद्धती आहेत. आणि वाढलं त्यांनी त्यात बसलो मी. आणि एक माऊली आली आणि त्या लादासला वाढलाय काय ते मला कळेना लवकर घटकाभर. आम्ही कोकणी माणसं भात आमटी घेऊन खाणारी आणि ती दुसरी माणसं. आणि त्यांनी त्या जुंधळ्याच्या कन्या केल्या. ते असं बघितलं पुंडलिक वर्धा व्हायच्या आधी, तर त्यात मीठ सुद्धा कमी महाराज. आणि आता म्हटलं हे पात्रावर राखायचं. तेव्हा मी तारुण्यात होतो आणि माझा तो एक नेम चाललेला होता, पात्रावर कधीही काय मी राखलेलं नव्हतं. आता अलीकडच्या काळात जसं हे कोरोनाचं पर्व वाढलं, म्हणजे माझ्यावर सुद्धा धाड घातली कुठल्या तरी एखाद्या दुखण्यात. आणि त्यात जाऊ दे तिकडं म्हणलं, सामान्य नेम मी आजपर्यंत चालवला आहे. आता कुठंतरी खावं ना म्हणून एकदा दोनदा सोडलं सुद्धा ते. आता कुठं तरी आता किती गण लावायचा म्हणून बिन गण लावता चहा प्यायलो. आता कुठं किस्ती बडबड करायची म्हणून बिन हरिपाठ करता बिन आंघोळ करता मात्र अजून काही खाल्लेलं नाही. जे खाल्लेलं आहे ते रामाच्या साक्षीनं, आणि जे सोडलेलं आहे मोडलेलं आहे ते रामाच्या साक्षीनं. रामालाच सांगितलं तुम्ही ऐकायचं असलं तर ऐका, पर इथं माझा अनुभव सांगायचा आहे. आणि त्या कन्या खाल्या गाप. एक दुसरी माऊली आली, तिला वाटलं ह्याला लय आवडल्या वाटतं, तिनं दुसरा लाटा टाकला. माझं झालं मरण. म्हणजे आता ते राखायचं नाही, म्हणजे त्या कन्यावरच मी उठलो बघा. म्हणजे अशा पद्धतीचा कुठं तरी आपला म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा आपल्या जीवनातला, असं जर आपल्याला वाटत असेल तर, रामाची भेट व्हावी आणि जीवन संपावं असं जर वाटत असेल तर, ते चैतन्य व्यापक आहे. आणि सर्वांच्या हृदय देशी मी अमुकाजी ऐशी बुद्धी स्फुरे हारणशी ते वस्तुगामी, असं त्या भगवंतानं सांगितलंय. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. आणि सात्विक गुणाचा संबंध वाढला, तिची जागृती झाली की तो राम उदयाला येतो. कर्माचं साक्षीत्व ज्याचं त्याला पटलं की देव काठी मारी. मी चुकीचं बोलू कसं, चुकीच्या वाटेला पाहू कसं, चुकीच्या कर्मात हात घालू कसा, चुकीची मला जी वस्तू घेता येत नाही, घेऊन चालत नाही, ती दुसऱ्याला देऊ कशी. अशा पद्धतीनं त्याच्या व्यवहारात साक्षीत्व रामाचं, तो रामाचा उदय, ते रामाचं प्रगटीकरण. आणि त्या रामाची आपल्याला गरज आहे. आणि तो राम आज आम्ही जन्माला घातलाय आणि सर्वांच्या हृदयामध्ये त्याची व्याप्ती आहे. असं आमच्या तुमच्या समजुतीचं भाव असावं. आणि मग त्यावेळेला ही प्रातिभाषिक सत्ता जाऊन व्यावहारिक सत्ता येते. इथं रामाची आरती करता येते, रामभक्ती करता येते, रामाला म्हणजे पाळण्यात घालता येतोय, रामाच्या नावानं सुट्टवडा घेता येतोय. आता बरंचंच काहीतरी त्या रामाच्या निर्विकारत्वाविषयी सांगायचं आहे, परंतु वेळ झाली असं मला वाटते. शेवेची वेळ झाली आहे. महाराज येतील कदाचित आणि आपण जागा करून देऊया. काय करूया, आज राम जन्माला आलाय आणि तो राम कौशल्याचा आहे. आणि कौशल्याचा राम जन्माला येऊन सुद्धा म्हणजे दशरथाच्या, कौशल्याच्या, सुमित्रेच्या, कैकेयीच्या, भरतच्या, शत्रुघ्नाच्या, लक्ष्मणाच्या सगळ्या त्या गुरुकुलामध्ये वाढवून सुद्धा
रामाला जर वनवास आहे तर आम्हाला आता रामाखंडच म्हणजे सुखाची अपेक्षा आहे. राम जर आता हो ना वनवासाला जातोय तर आपलं जीवन म्हणजे कोणत्याही पद्धतीने हे बोनस म्हणून मी सांगतोय बरं का तुम्हाला. आपल्याला सगळ्याला जसा बोनस मिळतो दीपावळीला मध्ये कामगार असलो तर शेतकऱ्याला कुणी द्यायचं काय, म्हणजे असं वारकऱ्यांना म्हणजे वर टाईम म्हणून का जरी काम लागलं तरी काही पगार किंवा काही बोनस म्हणून अधिक द्यावं, हे अधिक चिंतन घ्या. काय जरी आपल्या वाट्याला एखाद्याला सुविधा असतील, एखाद्याला अडचण असेल, एखाद्याला म्हातारपण असेल, एखाद्याला दारिद्र्य असेल, एखाद्याची निंदा करीत असतील, एखाद्याला कोण रोगी असेल, एखाद्याला कोण जमेला धरीत नसतील, एखाद्याचा ओ करीत असतील, एखाद्याचा अदृष्ट तसं असेल, मग सर्वांनाच रामाची गरज आहे. सर्वांनी रामाबरोबर मात्र आपलं जीवन जगायचं आहे. एवढं मात्र ध्यानात ठेवून त्या रामाचं संगोपन करणं हे आपलं कर्तव्य आहे. राम जन्माला आलाय ना काय, मग आता तुम्हाला कौशल्य कुठं दिसते का? मग त्याला सांभाळायचं कोणी? आम्ही जन्माला घातलाय, आम्ही त्याचा सुटवडा खालाय, म्हणून त्या रामाचं संगोपन आम्ही सर्वांनी करायचं बरं का. कौशल्य होऊन करायचं, त्याची माता होऊन करायचं आणि त्याचा बंधू होऊन करायचं आणि त्याच्या बरोबर तिची पत्नी होऊन वनात सुद्धा जायचं बरं का. हे सगळं जर आम्ही नाही केलं तर रामाची सेवा आम्हाला घडणार नाही. म्हणून हे बोनस रूपाने मी तुम्हाला चिंतन सांगितलंय. आता माझी सेवा झाली असं मी जाहीर करतो. पुंडलिक वरदा